उद्योगपतींच्या घरी आणि ते ज्यांच्यावर साहेब, खरं तर अल्पसंख्याक समाजाला आपण राज्यभरामध्ये आवाहन करताय सोबत देण्याचं. मात्र असदुद्दीन ओवेसी जे आहेत ते स्वतः अल्पसंख्याक समाजाचे नेते देखील म्हणतात, ते वारंवार आपल्यावरती टीका करतायत, अजितदादांवरती टीका करतायत. राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत, आणि तुमच्यासारखे 56 अजित पवार मी खिशात ठेवतो अशा पद्धतीची विधानं ते करतायत. काय नेमकं कारण असावं, कशासाठी ते टीका करतायत? एक भाग असा आहे की अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेक्युलर विचारधाराचा मूलभूत सिद्धांताचा पक्ष आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हा आमच्या पक्षाचा विचाराचा आत्मा आहे. अशा वेळेला अल्पसंख्याक समाज, बहुभाषिक या सर्वांनाच गेले अनेक वर्ष राज्यभरामध्ये, देशभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जोडलेलं आहे. करत असताना राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या हजारो कोटी रुपयाच्या योजना अजितदादांच्या समर्थ नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेल्या आहेत. पण आम्ही एनडीएमध्ये आहोत, आम्ही कधी नाकारलं नाही, पण आमच्या मूळ विचारधारेचं आम्ही काम करतो. आजवर मी मगाशी भाषणात सांगितलं की आजवर सर्वाधिक निधी अल्पसंख्याक विभागाला मिळाला तो याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला. ओवेसीची जी काय टीका करतायत ते आम्ही ज्या पद्धतीने सेक्युलर विचारधारेचे आहोत अशी विचारधारा त्यांनी कधी मांडलेली माझ्या ऐकिवात नाही. मग येणं राज्यात आज ओबीसीची टीका करतात याचा अर्थ असा आहे की जो अल्पसंख्याक समाज प्रचंड प्रमाणावरती अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत राष्ट्रवादीच्या विचाराशी जोडला जातो आहे, त्याच्यामुळे वैफल्याच्या भावनेतून ती त्या ठिकाणी त्यांची टीका आहे. यापेक्षा त्याला अधिक महत्त्व द्यावं असं मला. अजित पवार माझ्या खिशात घेऊन फिरतो म्हणतात ओवेसी. अजित पवार आहेत. कोणाचा खिसा किती मोठा आहे हे राज्यातील जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवेल. ओवेसींचे सातत्याने प्रश्न आपल्या भूमिकेवरती, विशेषतः तुमच्यावरती, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की वक्फचा कायदा जेव्हा संसदेत होत होता त्यात राष्ट्रवादीच्या खासदारांनी कुठलीही भूमिका मांडली गेली. एक असं आहे की ओवेसींना या विषयावरती किमान महाराष्ट्रामध्ये येऊन बोलण्याचा कुठलाही राजकीयदृष्ट्या अधिकार त्या ठिकाणी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्टपणाची त्या ठिकाणी झाली, ती आम्ही नेहमीच स्पष्ट केली. वक्फ कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचा फायदा आहे की त्याच्याबद्दलचं नेमकं काय याची चर्चा संसदेमध्ये त्या ठिकाणी झाली. मला या विषयावरती अधिक या ठिकाणी बोलायचं नाही, कारण अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोडला गेला आहे. याच वैफल्यातून ही वक्तव्य केली जातात. माझ्या विधानसभा मतदारसंघात, माझ्या लोकसभा मतदारसंघातसुद्धा आज फार मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज आहे, त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे. त्याच्यामुळेच आज ओबीसीसारखे नेते अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी करत आहेत. साहेब, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक ट्विस्ट आला आहे. भाजपनं खरं 10 नगरसेवक काँग्रेसची फोडली होती, मात्र तुम्ही शिवसेनेसोबत जात तिथं सत्ता स्थापन करताय. आता कशा पद्धतीने बघता या सगळ्यात? मला या विषयाची पूर्णपणाची माहिती त्या ठिकाणी नाही. खरं आहे की अंबरनाथ नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाने लढवली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी लढला. काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाबरोबरती अधिकृत आघाडीसुद्धा त्या ठिकाणी नोंदली गेली होती, पण कालपासून त्याच्यामध्ये काही बदल झाल्याचं ऐकिवात आहे. मी पूर्णपणाची त्याच्यात माहिती घेईन आणि मग त्या विषयावरती भाषण. परळीमध्ये एमआयएम सोबत आपण जात आहे. परळीमध्ये एक हाती सत्ता नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळालेली आहे. नगराध्यक्ष तर फार मोठ्या फरकाने परळीमध्ये धनंजय मुंडे, पंकजताई दोघांनी एकत्रित त्या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यामुळे तिथे एक हाती आमची सत्ता आहे, तिथे कोणाच्या मदतीची आवश्यकता असं मला वाटत नाही. स्थानिक पातळीवरती युती झाली असेल आणि एमआयएमशी झाले असेल तर पक्षाचे निर्देश असतील की आपल्याला या विचारधारेतून काम करायचं. एमआयएम सोबत राहू नये असं तुमचं म्हणणं? स्पष्ट मी म्हटलं, आता स्पष्ट करतोय मी. पक्षाची विचारधारा सेक्युलर आहे, त्यामुळे सेक्युलर विचारधारेमध्येच आज आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीच्या मार्फत युतीमधूनच आज आम्ही सत्तेच्या माध्यमातून सर्व समाजाला, सर्व धर्मियांना त्या ठिकाणी जोडले जातो. अशा वेळेला एमआयएमची युती जर का केली गेली असेल तर ती ताबडतोब थांबवावी असे आदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं दिले जाते. धन्यवाद. युत्या होत आहेत म्हणजे भाजप आणि काँग्रेसची झाली, भाजप एमआयएम झाली, तिथं त्या दोन्ही पक्षांनी कारवाईचे इशारे केले, कारवाईचे पत्र देखील काढले. आपल्याकडनं असं काही होईल पुढच्या काळात अपेक्षित? मी आत्ताच आपल्यामार्फत स्पष्टपणाने नमूद केलं, अशापैकी युती जर का तिथे झाली असेल तर ती ताबडतोब थांबवावी असे आदेश दिले जातील. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.
थँक्यू.